सध्या पावसाळ्यामध्ये ना नदीची छान ताजी अशी आमच्या गावाकडे मच्छी मिळते। तर त्यांना हा कटला मासा भेटला आज आणि जवळजवळ ही मच्छी पाऊण किलो अशी आहे। तर ही स्वच्छ धुवून घेतलेली आणि लिंबू वगैरे त्याच्या अगोदर पिळून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये मीठ आणि 3 चमचे लाल तिखट टाकते आणि अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा गोडा मसाला टाकून घेतलेला आहे। आता बघा मच्छी तिखटच चांगली लागते, त्याच्यामुळे मसाला असा भरपूर असा वापरलेला आहे आणि भरपूर असा त्याच्यामध्ये लसूण घेतलेला आहे। आता लसूण पण असा छानपैकी असा ठेचून घेतलेला आहे आणि आता इकडे गॅसवर मच्छी बनवणारे भांडं आहे ना ते व्यवस्थित असं तापवून घेणार आहे। भांडं तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे आणि त्या तेलावर लसूण टाकायचं आहे। लसूण लालसर रंगावर परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे मसाले वगैरे घातलेली मच्छी त्याच्यामध्ये अशी टाकायची चरक्यावर। बघा एकदम फ्रेश अशी ताजी मच्छी होती, त्याच्यामुळे तिला चवही अगदीच छान अशी आलेली आणि व्यवस्थित हे सर्व मसाले असे मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवायचे। थोडी वाफ आल्यानंतर तुम्ही जर भाकरीशी खाणार असाल तर ही मच्छी वाफेवरच छान अशी शिजते आणि थोडासा रस्सा पण त्याच्यामध्ये बनतो आणि जर भाताबरोबर खायचं असेल त्याच्यात थोडं पाणी टाकू शकता। आता याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आणि छानपैकी त्याला उकळी येऊन दिलेली आहे आणि नंतर कोथिंबीर टाकून ते आपण भातासोबत आता सर्व करणार आहेत। तर तुमच्याकडे कशा प्रकारच्या मच्छी बनवतात ते मला कमेंट करून सांगा आणि कधीतरी तुम्ही नक्की अशा प्रकारे मच्छी करून बघा, नक्कीच तुम्हाला चवीमध्ये फरक जाणवेल। व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर करा आणि छान छान कमेंट करा। चला या मग कटल्याची मच्छी खायला। तुमच्याकडे मच्छी मिळते का तेही मला कमेंट करून सांगा।